पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। साताऱ्याच्या कराडमध्ये नऊवारी साडीतल्या 65 वर्षांच्या आजी चक्क गर्दीतून सुसाट रिक्षा चालवताना पाहायला मिळतात। उतार वयात आराम करण्याऐवजी रिक्षा चालवणाऱ्या या आजीचं धाडस सर्वांकडून आता आजीचं कौतुक करण्यात येते। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होती। चोपडा शहरातील 2 ज्वेलर्स दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे परिसरातल्या ज्वेलर्स मालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रेम प्रकरणातून एका तरुणानं आपल्या प्रेयसीची धारदार कोयत्यानं हत्या केली आणि त्यानंतर त्यानं काही क्षणातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली। अवकाळी पावसामुळे जळगावमध्ये 1000 हेक्टरवरील केळी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगर, रावेर, धरणगाव, एरंडोल, बोदवड या तालुक्यांमध्ये झालंय, तर त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील बर्डे प्लॉट भागातील अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टपरीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारला। ॲपेसह 20 सिलेंडर, कॉम्प्रेसर मशीन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी जप्त केला। भिवंडीतील कल्याण रोड वाहतूक शाखेबाहेरील पथदिव्यांमधील केबलला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे। ओडिशातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्र ही यशस्वी चाचणी करण्यात आली। भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या घेण्यात आल्या। या दरम्यान 4 रॉकेट डागण्यात आले आणि ते सर्व लक्ष्यावर आदळले। भार्गवास्त्र हे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडनं विकसित केलेलं आहे। तर समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईनसाठी केलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्त्वाची ठरणार आहे।